महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार। मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली, ज्यामध्ये 220 जागा मिळवत महायुती सरकारने विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 50 जागाच मिळवता आलेल्या आहेत। या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवत विजय मिळवला आहे। आजपर्यंत अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार म्हणून ओळखले जायचे, परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचाही रेकॉर्ड मोडलेला आहे। अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, दादा भुसे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दादा भुसे यांचा 10वा क्रमांक लागतो, जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत। शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव 22 विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत, जे तब्बल 1,02,440 मतांनी विजयी झाले आहेत। नंबर 9, अजित पवार। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवार यांचा 9वा क्रमांक लागतो, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,81,132 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,08,99 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 8, शंकर जगताप। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शंकर जगताप यांचा 8वा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 2,35,323 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,03,865 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 7, सुनील शेळके। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत सुनील शेळके यांचा 7वा क्रमांक लागतो, जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मावळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 2,91,255 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,08,565 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 6, प्रताप सरनाईक। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत प्रताप सरनाईक यांचा 6वा क्रमांक लागतो, जे शिंदेगड शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत। शिवसेना पक्षाच्या तिकिटावर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,84,178 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,08,158 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 5, चंद्रकांत पाटील। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत चंद्रकांत पाटील यांचा 5वा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,59,234 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,12,041 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 4, एकनाथ शिंदे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा 4था क्रमांक लागतो, जे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत। शिवसेना पक्षाच्या तिकिटावर कोपरी 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना 1,59,160 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,20,717 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 3, दिलीप बोरसे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत दिलीप बोरसे यांचा 3रा क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर बागलन विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,59,681 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,29,297 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 2, धनंजय मुंडे। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा 2रा क्रमांक लागतो, जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर परळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,94,889 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,40,224 मतांनी ते विजयी झाले आहेत। नंबर 1, शिवेंद्रराजे भोसले। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत शिवेंद्रराजे भोसले यांचा 1ला क्रमांक लागतो, जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सातारा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत, ज्यांना एकूण 1,76,849 इतके मतदान झाले आहे। त्यापैकी तब्बल 1,42,124 मतांनी ते विजयी झाले आहेत। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 10 आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे।
महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।